पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत। नाही कुणाच्या बापाची एकच मिशन। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा, सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा हम सब हमारी यूनियन हमारी यूनियन। खाजगीकरण खाजगीकरण रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, 8वा वेतन आयोग। सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा हम सब हमारी यूनियन हमारी यूनियन। खाजगीकरण खाजगीकरण रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, 8वा वेतन आयोग। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा हम सब राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा कोतवालांना वाहन चालकांना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा हमारी यूनियन हमारी यूनियन हम सब हमारी यूनियन कामगार एकजुटीचा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा हम सब राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती समन्वय समितीच्या माध्यमातून 2024 मध्ये राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप केला होता। या संपाच्या 7व्या दिवशी राज्य सरकारने सरकारी कर्मचारी संघटनेशी समन्वय साधून चर्चा करून राज्यातील कर्मचाऱ्यांना परिभाषित जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासित केलं होतं। त्यानुसार अद्यापर्यंत शासनाने याबाबतचं आश्वासन दिल्यानुसार परिपत्रक काढलेले नाही किंवा त्याची अधिसूचना सुद्धा जारी केलेली नाही। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची अशी धारणा झालेली आहे की राज्य सरकारने आमची फसवणूक केलेली आहे। त्यासोबतच TFRDA कायदा रद्द करणं आवश्यक आहे, त्यासाठी शिफारस करण्याची घोषणा केलेली असून सुद्धा आज रोजीपर्यंत घोषणा केल्याप्रमाणे शिफारस केलेली नाही। राज्यातील खाजगीकरणाच्या माध्यमातून जी पदे भरल्या जात होती ती भरण्यात येणार नाही असं आश्वासित केलेलं होतं, परंतु ते सुद्धा न करता आज रोजी अनेक कार्यालयामध्ये खाजगीकरणातून सरकारी कर्मचारी भरले जात आहेत। आजचा हाच धरणे आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 तासाचे धरणे आंदोलन करण्यात येत आहे।
यानंतरही सरकारने जर आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आमच्या मागण्याकडे सकारात्मक पाहिलं नाही आणि मागण्या पद्धत पाडल्या नाही आमच्या, तर सर्व सरकारी कर्मचारी पुढील आंदोलनाची दिशा ठरवतील. सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा हमारी यूनियन खाजगीकरण रद्द करा रद्द करा आठवा वेतन आयोग पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. हम सब हमारी यूनियन सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा हम सब हमारी यूनियन खाजगीकरण रद्द करा आठवा वेतन आयोग पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. हम सब हमारी यूनियन हमारी यूनियन कायदा रद्द करा. कंत्राटीकरण राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा अध्यक्ष आदरणीय जारगे साहेब, सुरेश अप्पा, त्याचप्रमाणे कांबळे साहेब, तसेच सर्व मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी, तसेच आपल्या संलग्न असलेले सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, शासनाने मागच्या वर्षी आपण 8 दिवस संप करून सुद्धा आपल्याला आश्वासन देऊन आपल्या कुठले वेतन आपलं जुन्या पेन्शनच्या बाबतीत कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळं आजच्या या सभेमध्ये शासनाचा आपण निषेध करूया. त्याचप्रमाणे शासनाने आमचे जुनी पेन्शन तसेच इतर ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवाव्यात. पुढे यानंतर सुद्धा आपल्याला तीव्र आंदोलन करण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळेस आपण संघटनेमार्फत आंदोलन छेडाल त्यावेळेस जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा आपल्या सोबत राहिलेला आहे आणि पुढे पण राहील अशी मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.